आपल्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे 5 वर्ष जे आपण 1,500 रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये 2100 रुपये महिना आपण करणार आहोत। 2100 रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता, आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही। शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय। आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ हा शब्द दिलाय। आणि आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या कर्जमाफीची गरज आहे, फार्म हाऊसवाले, मोठे मोठे लोक, लेआउटचे लोक, मर्सडीजमध्ये फिरणारे लोक, त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही। पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची, शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, याचाही निर्णय आपण करतो आहे। आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार काल निर्णय घेतलाय, आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त झाले नाही। बिल प्रत्येक महिन्यानी 10% वाढतात, विजेचे रेट प्रत्येक 10% वाढतात प्रत्येक वर्षी। पण माननीय देवेंद्रजींनी काल निर्णय घेतलेला आहे, आत्ताचा रेट 8 रुपये 10 पैसे आहे, पुढच्या 5 वर्षांनी जर ऍव्हरेज केलं तो 11 रुपये 20 पैसे झाला पाहिजे। ऍव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे, ज्या पद्धतीची भाववाढ चालू आहे, पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे, म्हणजे शेताचं वीज बिल आम्ही घेणारच नाही, शेतकऱ्याकडे घेणारच नाही। पण तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या 2029 मध्ये जेव्हा राजेश वानखेडे आणि आमची टीम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे 11 रुपये 20 पैसे होणार होतं ते फक्त 6 रुपये राहणार आहे, 6 रुपये राहणार आहे। हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे।